नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लोकांचे पॅन कार्ड आता बंद होणार आहेत। पॅन कार्डवरती नवीन नियम लागू होणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पॅन कार्ड वरती हे या ठिकाणी जे नवीन नियम लागू झालेले आहेत व कोणत्या लोकांचे पॅन कार्ड आता बंद होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, या लोकांचे पॅन कार्ड होणार बंद, पॅन कार्ड वरती नवीन नियम लागू। बघा, पॅन कार्ड न्यू रूल्स अपडेट काय आहे 2025। पॅन कार्ड हे भारतीय कर प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे। यामुळे करदात्यांना त्यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि सुसंगतता या ठिकाणी साधता येते। सध्या पॅन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट ही समोर आलेली आहे। सरकारने नवीन डिजिटल पॅन कार्ड 2.0 लॉन्च केले आहे, ज्यामुळे पॅन कार्ड धारकांना अनेक नवीन सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत। या व्हिडिओत आपण या नवीन पॅन कार्डच्या वैशिष्ट्यांबद्दल, जुने पॅन कार्ड वैध राहणार का आणि यामुळे करदात्यांना काय फायदा होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया। बघा, नवीन पॅन कार्ड 2.0 हे काय आहे। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया नवीन पॅन कार्ड 2.0 काय आहे। नवीन पॅन कार्ड 2.0 हे एक डिजिटल स्वरूपाचे पॅन कार्ड आहे, ज्यामध्ये QR कोड समाविष्ट असेल। या QR कोडमुळे पॅन कार्डची सत्यता तपासणे हे देखील या ठिकाणी सोपे होईल। यामुळे बनावट पॅन कार्ड ओळखणे या ठिकाणी शक्य होईल, ज्यामुळे करदात्यांना अधिक सुरक्षितता या ठिकाणी मिळेल। या नवीन प्रणालीमुळे करदात्यांना एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवण्यास मनाई असेल, ज्यामुळे कर प्रणाली हे अधिक या ठिकाणी सुसंगत होईल। बघा, जुने पॅन कार्ड काय होणार। केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने म्हणजे CBDTने स्पष्ट केले आहे की जुने पॅन कार्ड हे वैध राहतील। त्यामुळे त्यांच्याकडे जुने पॅन कार्ड आहे त्यांना नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही। तथापि जर कोणाला त्यांच्या पॅन कार्डवरील माहितीमध्ये काही बदल करायचे असतील तर त्यांना नवीन पॅन कार्ड 2.0 साठी या ठिकाणी अर्ज करावा लागेल। यामुळे जुने पॅन कार्ड धारकांना चिंता करण्याची गरज नाही, कारण त्यांचे जुने पॅन कार्ड हे वैध राहतील। बघा, नवीन पॅन कार्डच्या सुविधांचा लाभ। नवीन पॅन कार्ड 2.0 च्या माध्यमातून करदात्यांना अनेक नवीन सुविधांचा लाभ मिळणार आहे। या सुविधांमध्ये समाविष्ट आहेत, बघा, सत्यापनाची सोय असणार आहे। QR कोडच्या माध्यमातून पॅन कार्डची सत्यता तपासणे हे या ठिकाणी सोपे होईल। यामुळे बनावट पॅन कार्ड ओळखणे हे देखील या ठिकाणी शक्य होईल। बघा, सुरक्षितता कशी असणार आहे। नवीन पॅन कार्ड प्रणालीमुळे या करदात्यांच्या माहितीची सुरक्षितता वाढेल। यामुळे डेटा चोरी किंवा फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल। त्यानंतर आहे सुलभता। या डिजिटल पॅन कार्डमुळे करदात्यांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता या ठिकाणी मिळेल। यामुळे पॅन कार्ड वापरणे हे अधिक या ठिकाणी सोपे होईल। त्यानंतर चौथं आहे संपूर्ण माहिती। या नवीन पॅन कार्डमध्ये सर्व आवश्यक माहिती ही एकाच ठिकाणी उपलब्ध असेल, ज्यामुळे करदात्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणे हे या ठिकाणी सोपे होईल। बघा, पॅन कार्ड 2.0 साठी अर्ज कसा करावा। जर तुम्हाला नवीन पॅन कार्ड 2.0 साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील प्रक्रिया ही अनुसरण करावी लागेल। पहिला, ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे। तुम्ही आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता। तेथे तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागेल। त्यानंतर दस्तऐवज अपलोड करणे। अर्ज करताना तुम्हाला तुमच्या ओळखपत्राचे आणि पत्त्याचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल। त्यानंतर फी भरणे। या अर्ज प्रक्रियेसाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल। हे शुल्क ऑनलाईन भरणे शक्य आहे। चौथं आहे पॉइंट, अर्जाची स्थिती तपासणे। अर्ज केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती हे ऑनलाईन तपासू शकता।
बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या लोकांचे पॅन कार्ड होणार बंद, पॅन कार्डवरती नवीन नियम लागू, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।